शेतकरी मित्रांनो, 7 फुटामध्ये माती लावताना कशा पद्धतीने माती लावायची ह्याचं एक छोटीशी रील दाखवते तुम्हाला. हा ट्रॅक्टर आहे 28 HP ह्याच्या मागे 2.5 फुटातला रोटावेटर आहे. ह्यातली अर्धी पाती आपण इकडली बाजूची काढलेली आहेत, अर्धी पाती फक्त ह्याच्यामध्ये ठेवल्यात. ट्रॅक्टर चालताना इकडली बाजू पहिला घेऊन जाईल, तिकडल्या बाजूला माती टाकेल आणि रिव्हर्स परत रिटर्न येताना इकडल्या बाजूला माती टाकेल. अशा 7 फुटामध्ये 2 वेळेला ट्रॅक्टर चालवावा लागतो, म्हणजे योग्य पद्धतीने माती लागते. कशा पद्धतीने माती लावावी लागते हे तुम्हाला मी ट्रॅक्टर चालवताना दाखवतो. आता बघा, ह्या बाजूने ट्रॅक्टर चालवलाय. आता रिटर्न येताना परत इकडल्या बाजूने ट्रॅक्टर आणि ही माती इकडल्या बाजूला दाबल आणि ही माती आता इकडल्या बाजूला दाबल्या. आता पलीकडे एक मुरडाण आपण ऑलरेडी घातलेला आहे की बघा कशा पद्धतीने माती लागल्या. आता बेड किती भारी तयार झालाय बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं दाखव किती भारी बेड तयार होतोय. इकडं जवळपास 6, 7, 8 इंच, इकडं 6, 7, 8 इंच उसाला माती चांगल्या पद्धतीने लागल्या. आता ह्याच्यामध्ये अडचण फक्त एकच आहे की पाणी देण्यासाठी फक्त तुम्हाला ड्रीप असणं गरजेचं आहे. ह्याला ड्रीप असलं पाहिजे. समजा आत्ता सुद्धा पाटानं पाणी आपण देऊ शकतोय. दोन्ही बाजूनं हे ज्या बारीक सरी झालेल्या दिसतात ह्यातनं देता येईल पाणी. फक्त काय होईल, जास्त पाणी लागेल. फक्त पाटानं पाणी आत्ता काही देण्याची गरज नाही. जर गरज आपल्याला पडलीच किंवा माती बसावी म्हणून तर आपण जमलं तर एक पाणी देणार आहे. नाहीतर ड्रीप आपल्या ह्या प्लॉटला आत्ता आहे इथंच ड्रीप ठेवून आपण ड्रीप चालू करणार आहे. या अशा पद्धतीनं 7 फुटामध्ये माती लावायचं काम आपल्याला करायचं.